नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर वेतन त्रुटी निवारण समिती सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण असा जी.आर. कालच्या घडीला म्हणजे दिनांक 30/1/2026 रोजी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर. काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता वेतन त्रुटी निवारण समिती संदर्भात म्हणजे सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात हा महत्त्वपूर्ण असा जी.आर. काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, वेतन त्रुटी निवारण समिती सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात जी.आर. निर्गमित दिनांक 30/1/2026। बघा काय सांगतोय, अपडेट जी.आर. इश्यूड ऑन 30/1/2026 रिगार्डिंग इम्प्लिमेंटेशन ऑफ रिवाइज्ड पे स्केल। वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वेतन त्रुटी समितीने वेतन निश्चिती, निवड श्रेणी व प्रशासकीय सुधारणा याबाबत केलेल्या शिफारशीपैकी शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील शिक्षक सहवर्गाशी संबंधित शिफारसीनुसार कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात येत आहे। यामध्ये काही प्रसंगी सहाय्यक शिक्षक यांचे वेतन दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी S13 मध्ये आणि सहाय्यक शिक्षक पदांवरून पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकांचे वेतन S14 वेतन श्रेणीत निश्चित करताना सहाय्यक शिक्षकांपेक्षा पदवीधर शिक्षकांचे दिनांक 1 जानेवारी 2016 रोजीचे मूळ वेतन कमी होत असल्याचे निदर्शनास येते। अशा प्रसंगी पदवीधर शिक्षकांचे मूळ वेतन दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी कमी होत असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2019 मधील नियम 7(1) नुसार त्याच वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यांवर निश्चित करण्यात यावे असे देखील निर्देश देण्यात आले आहे। याबाबत पुढील टप्प्यांवर निश्चित करण्यात येत असताना लेखा व कोषागार कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाने काटेकोरपणे तपासणी करून त्यानंतरच वेतन निश्चिती अंतिम करून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। सुधारित वेतन श्रेणी व समितीच्या शिफारसी लागू करताना वित्त विभागाच्या दिनांक 2 जून 2025 रोजीच्या या शासन निर्णयातील अटी आणि शर्ती लागू राहतील असे देखील नमूद करण्यात आले आहे। बघा, तुमच्या समोर जी.आर. आहे। जी.आर. पाहू शकता। कालच्या घडीला म्हणजे दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी निर्गमित झालेला आहे। बघा, जी.आर. वित्त विभागाच्या दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील संबंधित सहवर्गाबाबतच्या शिफारसी लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक आहे 30 जानेवारी 2026। बघा प्रस्तावना काय सांगतोय, वित्त विभाग संदर्भ क्रमांक 8 येथील शासन निर्णयानुसार श्री मुकेश खुल्लर सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी निवारण समिती 2024 स्थापन करण्यात आली होती। सदर समितीच्या अहवालामधील वेतन श्रेण्यांविषयक व अनुषंगिक शिफारसी वित्त विभागाने संदर्भ क्रमांक 9 येथील शासन निर्णयान्वये स्वीकृत या ठिकाणी केल्या आहेत। याच अनुषंगाने या विभागाच्या अखत्यारीतील शिक्षक सहवर्गाशी संबंधित शिफारसीनुसार कार्यवाही करण्याकरिता मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा, नेमकं शासन निर्णय काय सांगतोय थोडक्यात, वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 9 येथील शासन निर्णयात जोडपत्र 2 येथे नमूद केल्यानुसार वेतन त्रुटी समितीने वेतन निश्चिती, निवड श्रेणी व प्रशासकीय सुधारणांबाबत केलेल्या शिफारशींपैकी या विभागाच्या अखत्यारीतील शिक्षक सहवर्गाशी संबंधित शिफारसीनुसार पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात येत आहे। काही प्रसंगी सहाय्यक शिक्षक यांचे वेतन दिनांक 1/1/2016 रोजी S13 मध्ये आणि सहाय्यक शिक्षक पदांवरून पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकांचे वेतन S14 या वेतन श्रेणीत निश्चित करताना सहाय्यक शिक्षकांपेक्षा पदवीधर शिक्षकांचे दिनांक 1/1/2016 रोजीचे मूळ वेतन कमी होत असल्याचे निदर्शनास येते। अशा प्रसंगी पदवीधर शिक्षकांचे मूळ वेतन हे दिनांक 1/1/2016 रोजी कमी होत असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 मधील नियम 7(1) अन्वये त्याच वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यांवर निश्चित या ठिकाणी करण्यात यावे।
उपरोक्त प्रसंगी प्रत्येक प्रकरणी लेखा व कोषागारे कार्यालयातील वेतन पडताळणी या पथकाने काटेकोरपणे तपासणी करून तदनंतरच वेतन निश्चिती अंतिम करून पुढील कार्यवाही करावी। दुसरा आहे उपरोक्त सहवर्गांना सुधारित वेतन श्रेणी व समितीच्या शिफारसी लागू करताना संदर्भ क्रमांक 9 येथील दिनांक 2/6/2025 रोजीच्या या शासन निर्णयातील सर्व अटी व शर्ती लागू राहतील। सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ई ऑफिस या ठिकाणी पाहू शकता दिनांक 25/11/2025 अन्वये दिलेल्या या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे। चौथा मुद्दा काय सांगतोय बघा, सदर शासन निर्णय जो आहे तो महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध असून त्याचा संकेतांक पाहू शकता। या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आबासाहेब कवळे उपसचिव महाराष्ट्र शासन। बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी वेतन त्रुटी निवारण समिती सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भाचा महत्त्वपूर्ण असा जी.आर. काल म्हणजेच दिनांक 30/1/2026 रोजी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर जी.आर. काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।